ह्या दोन गाया आपण दोन्ही बाजूतून आणलाय संगमनेर साईडनी. आणि आता हिनी कालवड दिलेली आपल्याला खाली. ही आणल्यानंतर 2 दिवसांनी गेली आणि ह्या अजून यायची. पिल्लू आपल्या त्या गाईचं आहे, दोन्ही बाजारातून आणलेल्या. ही पहिल्या हिने कालवड दिलेली आहे आणि हे बाकीचे आपले घरचे कालवड. हिला अजून 2-3 दिवस खाली व्हायला. आणि ही जी आपली गाय होती ही आल्यानंतर 2 दिवसांनी पिल्लू दिलं. हिला यायला त्रास झाला जरा, त्यामुळे हिचं टेम्परेचर वाढलंय 106. त्या गाया फक्त तिथं जाऊन थांबतात कारण की तिथं जरा गारवा आहे. तिथं वळले जरा आणि तिथून फॅनची हवा पण येते. ती तिथंच जाऊन थांबते ही गाय. हिला पिल्लू देताना त्रास झाला ना, ती व्हिडिओ आहे माझ्याकडे. रात्रीची गेली ती 9-10 वाजले होते. खूप गडबड झाली. आता ह्या दोघींचं खाऊन पिऊन झालेलं आहे ना. आता ह्यांनी पाणी पिणी पिल्ले तर आता ह्यांना सोडा सगळ्यांना. नाहीतर मग ह्यांना सोडलं की हे ह्यांना खाऊन देत नाही. आता एवढी जागा आहे आपल्या जागी ती त्यांना ते मोकळी सोडतात. 4 कालवडी आहेत आणि ह्या 2 गाय आहेत. बाकीच्या गाय सोडत नाही कारण की ते मस्ती करतात. बापू किसान है सबसे अलग छोरी अपनी पहचान है. शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे, गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है. खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बाहर की. शहर से अच्छी मेरे गाँव दी गली है, मेरे गाँव दी गली विच बसते बजरंग बली है, बजरंग बली है. शहर वाले कहते गाँव में रखा ही क्या है, यहाँ ताजी हवा ठंडा पानी पेड़ों की छाव है. शहर से बढ़िया हमारा छोटा सा गाँव, यहाँ बड़ों को सम्मान. मी घरनं येऊपर्यंत काकांनी यांना सगळ्यांना वर घेतल्या दोघींना. आणि त्या 2 कालवडी, 1 कालवड राहिली आहे. आणि ह्या दोघींची जागा जरा थोडे दिवस अजून खाली बांधणार आहे इथं. त्यांच्या खाली जागा मग ह्यांना वर घेणार आहे थोड्या दिवसांनी. बोन रतीप करतोय आणि काका कुठे टाकते कुठे टाकून झाले. सगळ्या कालवडींना 3-3 लिटर दूध एका टायमिंगला. काकूंकडं काय मी दूध पाजायचं. काकू दूध पाजा पण ज्या द्या आता द्यायचं त्यांनाच द्यायचं. गाईची कास कडक झाली म्हणून आपण त्या बर्फाने शकतो ते कास दूध काढून घालते. आणि हे दूध आपण बैलाला पाजणार आहे. रात्रीचं आपण सगळं दूध ह्या मध्ये स्टोअर करून ठेवतो. सकाळचं काढून डायरेक्ट डेअरी.